ठाणे हे खणखणीत नाणं आहे। मुंबईची लोक आता ठाण्याची प्रशंसा करतायत। ठाण्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे। तुम्ही चिंता करू नका, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांना दिला आहे। ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पुणे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी सध्या पाहायला मिळते। सध्या निवडणुकांचं बिगुल कधीही वाजू शकतं आणि याच पार्श्वभूमीवरती या समर्थकांची गर्दी पाहायला मिळते। ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावरती पुणे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील महावितरणच्या 45,000 सौर कृषी पंपांच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपनं मराठवाड्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। कार्यक्रम शासकीय असून सुद्धा व्यासपीठावर चित्र पूर्णपणे भाजपमय पाहायला मिळालं होतं। शिवसेनेनं या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं सुद्धा स्पष्ट झालं। पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जावे लागेल। संगमनेर येथील विविध पक्ष आणि संघटनांच्या बैठकीमधून निर्धार करण्यात आलेला आहे। या रेल्वे मार्ग बदलल्यानं तीव्र नाराजी सुद्धा पाहायला मिळाली। मार्ग बदलल्यास आमदार सत्यजित तांबे यांनी जन आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला। नाशिकच्या तपोवनात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। निर्णयाच्या विरोधामध्ये पर्यावरणप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता कलाकार आणि राजकीय पातळीवर देखील विरोध वाढण्यास सुरुवात झाली आहे। देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा करत मुंबई गोवा महामार्गासाठी नवीन डेडलाईन तयार केलेली आहे। महामार्ग अपूर्ण असताना सुद्धा टोलनाके सुरू करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माणगाव तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी केलेला आहे। राज्य सरकारनं रोजगार हमी योजना विहीर पानंद रस्ते केलेले आहेत, मात्र मजुरांची बिलं थकवली जात आहेत। शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचं अनुदान दिलं नाही, ही 1 वर्षापूर्वीची फडणवीस सरकारची उपलब्धता आहे, असा टोला राजू शेट्टींनी लगावलेला आहे। आमच्यात मतभेद झाले आहेत, मात्र मनभेद झालेले नाहीये। स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी चव्हाणांवर केलेल्या आरोपांनंतर बावनकुळेंनी दिली आहे। वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये वाद झालाय। कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून जोरदार राडा झाला, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। युनियन काढण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, राडा करणाऱ्यांवर कारवाई होणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला असून तसंच भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे। पुण्यातील भोसरी येथे 2 दुचाकी स्वारांचा अपघात झाला असून यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ताफा थांबवून जखमींना तात्काळ मदत केलेली आहे आणि जवळच्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। आपलं घर मुंबई असल्यानं इथली निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे, असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेलं होतं। महापौराच्या खुर्चीवर बसताना आपली कॉलर टाईट होणार असंही ते म्हणाले होते। मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि बेकायदेशीर पद्धतीनं सध्या कामं सुरू आहेत। होर्डिंग्स प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्र पवारांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन इथं पार पडतोय। या शाही विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून या व्हिडिओमध्ये अजित पवार चक्क सैराट चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळतात। मी पुन्हा येईल या घोषणेची थट्टा करणाऱ्यांना सगळ्यांनाच विरोधकांना चितपट करून फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन इतिहास घडवलाय, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे। नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांनी 500 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केला असून 11 विकासकांनी 800हून अधिक गोरगरिबांच्या हक्काची घरं दिलीच नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी केलेला आहे।